आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। 2 दशकांपूर्वीचं एक प्रकरण उफाळून आल्यामुळे एकनाथ खडसेंची डोकेदुखी वाढू शकते। जळगाव जिल्ह्याच्या भुसावळमधील मानपूर परिसरात 2002 साली साखर कारखाना सुरू करण्याचा आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या महारवतनाच्या जमिनी खरेदी केल्याचा आरोप खडसे आणि त्यांच्या लेकीवर आहे। या प्रकरणी शेतकरी चमेली बाई तायडे यांनी गुन्ह्याची नोंद केली आहे। एकनाथ खडसेंसह त्यांची कन्या शारदा एकनाथ खडसे यांच्या विरोधात बोदवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय। आपल्या अशिक्षितपणाचा फायदा घेत खडसेंनी आपल्या जमिनीवरती कब्जा केला असून खरेदी खतात खाडाखोड केल्याचं या तक्रारीत नमूद आहे। या FIR मध्ये अनेक गोष्टी त्यांनी चुकीच्या मांडलेल्या आहे। वास्तविक ही खरेदी 2002 ला झाली। आता 24 वर्षानंतर या संदर्भामधले आठवण याचं कारण काय आहे? कारण मधल्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाच्या काही संघटनांचे पुढारी त्यांनी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। त्याही वेळेस मी सांगितलं याच्यामध्ये चुकीचं असं काहीही झालेलं नाही, तुम्हाला काय करायचं ते करा। व्यवस्थित हा व्यवहार जो झालेला आहे तो खाजगी व्यवहार आहे। साखर कारखाना हा त्या ठिकाणी येणार हे बरोबर नाही आहे। त्या ठिकाणी इथेनॉल प्रोजेक्ट येणार होता। ते एकनाथ खडसेंनी फसवणूक करत गोरगरिबांच्या जमिनी लाटल्या आणि त्यांनी आमच्या जमिनी परत कराव्यात अशी मागणी चमेलीबाई तायडे यांच्या परिवाराकडून केली जाते। किती जमीन आहे तुमची? आमची 6.5 एकर जमीन आहे। आणि कधी दिली होती, कशासाठी दिली होती? ते त्यानं आम्ही तर द्यायला नाहीच होतो दादा, गोरगरिबाकन घेवात नाही, पण त्यानं पोराईसाठी घेतली की आम्ही नोकरीला लावू, तुम्हाला अशा रस्ते दावू, पण त्यानं काही रस्ते दावले नाही दादा। किती वर्ष झाले तरी ते जमीन घ्यायला? हे 26 वर्ष झाले ना बापा, का कमी वर्ष जात आहे? किती जमीन आहे ते? 6.5 एकर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।